जम्मू काश्मीरमधील पहलगाम याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं. आजूबाजूला उंच झाडे व डोंगर असल्याने अनेक पर्यटक येथे येत असतात. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी 2:30च्या दरम्यान दहशतवादी हल्ला झाला आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार दहशतवादी हल्ल्यात 28 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 20पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 4 ते 6 जणांचा मृत्यू झाला आहे. उरी, पुलवामा नंतर पहलगाम येथे झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटक व स्थानिक नागरिकांना लक्ष्य केलं आहे. गृहमंत्री अमित शाह हे आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत. नक्की काय घडलं आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. मंगळवारी दुपारी 2:30च्या दरम्यान जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत दहशतवादी हल्ला झाला. पहलगाम येथे देशातील अनेक राज्यातून लोक सुट्टीसाठी आले होते. कोणी आपल्या परिवारासोबत, तर काही नुकतीच नवीन लग्न झालेली जोडपी. पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असताना अचानक गोळीबाराचा आवाज येऊ लागला. सुरुवातीला लोकांना असं वाटलं की लोकल वस्तीमध्ये काहीतरी घडलं असेल, मात्र त्या गोळ्या या पर्यटकांच्या दिशेने येऊ लागल्या. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारली, त्यांचा धर्म देखील विचारला व त्यानंतर त्यांना गोळ्या घातल्या. आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आपल्या जीवलगांचा मृत्यू पाहावा लागला. या घटनेत महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडियामधील माहितीनुसार TRF या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेचा विरोध संपूर्ण देशातून होत आहे. गृहमंत्री अमित शाह देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेमुळे जम्मू काश्मीरमधील पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नैसर्गिक संपत्ती आहे आणि यावर तिथल्या लोकांचा उदरनिर्वाह चालत असतो. असे हल्ले होत असल्याने जम्मू काश्मीरमधील पर्यटनाचा वेग आता मंदावेल आणि याचा थेट परिणाम हा तेथील स्थानिक नागरिकांच्या उत्पन्नावर होणार आहे.